मंडळी, मान्यवर व समोर बसलेले शिक्षण परिवारावर प्रेम करणारे माझे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, मला सहकाराचे मार्गदर्शक ठरलेले गुरु, ज्यांना मी गुरु मानतो, असे सर्व लोक प्रेमाने आज माझ्या या प्रसंगाला आले त्याबद्दल त्यांचे आभार. 1962 ते 1984 या काळात श्री श्रीकृष्ण वैद्य यांच्याकडे मी खरे व्यवहारात वागावं कसं याबाबतचे निर्णय घेतले. त्याचे अनुभव मला आज या सहकारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात. तसेच त्यावेळी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सचे मॅनेजर डॉक्टर ममत्र महाजन यांनी मला सहकारामध्ये आणण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. पुणे जिल्हा सहकारी विद्यमान संस्थांचे स्थापन करताना श्रीकृष्ण वैद्य सर डॉक्टर महाजन यांनी मार्गदर्शन केले व 38 वर्ष मी या हाऊसिंग फेडरेशनचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. हायर डिप्लोमा DDCA त्या फेडरेशनचं काम करत असताना मी सांभाळले. या सर्व काळामध्ये मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय केला. अनेक व्यवसाय केले. माझ्या परिचयामध्ये तुम्ही ते ऐकले असेल. पण या सर्व काळामध्ये विशेषतः माझ्या पत्नीने कधीही तक्रार केली नाही की तुम्ही दिवस दिवस बाहेर असता, काय करता, कसं वागता. फक्त ती मला वाचत होती आणि प्रत्येक वेळेला माझ्या इतिहासाचा अभ्यास करून तिने माझ्यावरती हे पुस्तक लिहिलं की त्या पुस्तकामुळे आम्ही जीवन कसं जगलो ते सुद्धा त्या त्याच्यातनं लोकांना समजलं. त्याचवेळी हाऊसिंग फायनान्स NCVI हाऊसिंग डिप्लोमा घेतला होता 75 साली, जो 1 वर्षभर चालला. मी स्पेसिफिकली हाऊसिंग डिप्लोमाचं व्यवस्थापन या विषयावरती तिथे 9 महिने आपल्या कोऑपरेटिव्ह कॉलेजला शिकलो आणि त्याचा उपयोग मला आजच्या काळामध्ये खूप होतोय. आजकालचे आमचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांच्या पाठिंब्यावर किंवा त्यांची माझ्या पाठीवर थाप असल्यामुळे मी फार धैर्याने आणि यांनी काम करते. नॅशनल फेडरेशन किंवा NCVI यांनी आयोजित केलेले कोर्सेस पण मी दिल्लीला जाऊन किंवा कुठे ऑल ओव्हर इंडिया असेल तरी मी राजस्थान, गोवा किंवा गुजरात या सर्व ठिकाणी जाऊन मी अटेंड केले. 15-20 वर्ष सहकारी घरबांधणीला फार मोठ्या प्रमाणावर वाव नव्हता, कारण त्या काळामध्ये पुण्यामध्ये जागेची तेवढी कमतरता नव्हती की जी आज आहे. त्यामुळे त्या काळामधला सहकार आणि आताचा सहकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. त्यामुळे त्या काळामध्ये स्कूटरवर काठमांडूला जाऊन येणे किंवा लेह लडाखला जाऊन येणे अशी पर्यटनाची खूप हौस आहे. मी सुरतवाला साहेबांचं ते अंटार्क्टिकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आपण जे उपस्थित होतो ते पुस्तक त्यांनी असं प्रवास वर्णनाचं लिहिलेलं अप्रतिम सुंदर आहे की तेव्हापासून असं वाटायला लागलं की त्यांच्याबरोबर आपण पण एका पायावरती तो प्रवास करावा. तर हे सर्व करत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यवर्ष BD साहेब हे विभागीय नोंदणीकृत असतात त्यापासून ते मला ओळखतात किंवा तेव्हापासून त्यांची आमची ओळख आहे. पण आता या गेल्या 10-15 वर्षामध्ये सहकाराच्या कामाबद्दल आम्ही एकत्र काम करतो त्यामुळे आमचा घनिष्ठ संबंध झालेला आहे. यशवंतराव सुद्धा सहकारामध्ये फार मोठे प्रमाणात त्यांनी सहकार उभा केला. सहकाराची माणसं उभी केली, सहकार साखरकारखाने उभे केली. त्याच्यामुळे आता आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षामध्ये सुद्धा एक स्पर्धा आयोजित केलेली आहे गव्हर्नमेंटने की त्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत आणि हे यशवंतरावांच्या 100व्या जयंती निमित्त आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्ताने निबंधाची स्पर्धा ती वेगवेगळ्या गटांची अशी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असा पण एक उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे यशवंतरावांच्या जन्मशताब्दी निमित्त अनेक ते प्रतिष्ठानही राबवतच आहे. पण त्यामुळे यशवंतरावांची जी पुणे आहे त्या याच्यामुळे सगळ्या स्तरावरती लोक त्या दृष्टीने सहकाराचे काम करत आहेत. आयुष्याच्या माणसांबरोबर मी यशवंतरावांबद्दल त्यावरही प्रेम करतो. त्याच्यानंतर आता शरदरावांनी सुद्धा शरदराव पवार साहेबांनी सुद्धा सहकारामध्ये गेले 25 वर्षामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे. तेव्हा माझा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. थँक्यू.